नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 15 ते 31 ऑगस्ट दरम्यान कसे असेल दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. शेवटचे 15 दिवस मिथुन राशीसाठी कसे असतील. तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची मिथुन राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा. मिथुन राशीच्या लोकांसाठी 15 ते 31 ऑगस्ट हा काळ गतिमान, थोडा अनपेक्षित पण प्रगतीचा दरवाजा उघडणारा आहे. तुमच्या राशीचा अधिपती बुध या काळात प्रभावी स्थितीत असल्यामुळे तुमच्या बोलण्यात, संवाद कौशल्यात आणि बुद्धिमत्तेत प्रचंड ताकद असणार आहे. तुम्ही बोलून, लिहून किंवा तुमच्या आयडियाज सादर करून इतरांवर प्रभाव टाकाल. गुरु तुमच्या 11व्या भावावर सकारात्मक परिणाम करत असल्यामुळे मैत्री, नवीन संपर्क आणि मोठ्या योजनांमधून तुम्हाला लाभ मिळेल. शनीचा प्रभाव थोडासा संयम आणि शिस्त मागेल, पण तोच तुमच्या कामात स्थैर्य आणेल. मंगळ तुमच्यात नवीन ऊर्जा निर्माण करेल, पण त्याचबरोबर घाईघाईने निर्णय घेण्याची प्रवृत्तीही वाढेल. त्यामुळे या काळात प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल. करिअरच्या दृष्टीने हा काळ महत्त्वाचा आहे. नोकरी करणाऱ्यांना नवा प्रोजेक्ट, पदोन्नती किंवा बदलाची संधी मिळेल. 18 ते 25 ऑगस्ट दरम्यान कामाशी संबंधित प्रवास होण्याची शक्यता आहे आणि त्या प्रवासातून महत्त्वाचा फायदा होईल. काहींना वरिष्ठांकडून कौतुक आणि ओळख मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ भागीदारीसाठी चांगला आहे. नवा करार, नवीन संपर्क किंवा ऑनलाईन कामातून आर्थिक लाभ होईल. क्रिएटिव्ह क्षेत्रातील लोकांसाठी तर ही सुवर्ण संधी आहे. तुमच्या कल्पनांना लोक दाद देतील. आर्थिक बाबतीत या काळात तुम्हाला थोडा उतार चढाव जाणवेल. एकीकडे नवे उत्पन्नाचे स्रोत मिळतील तर दुसरीकडे खर्च सुद्धा अचानक वाढतील. 20 ऑगस्ट नंतर विशेषतः मित्रमंडळी किंवा नातेवाईकांवर खर्च वाढण्याची शक्यता आहे. मात्र जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळेल. या काळात सावधगिरी बाळगल्यास पैशाचा योग्य वापर करून तुम्ही चांगली बचत करू शकता. 28 ऑगस्ट नंतर पैशाबाबत अनपेक्षित चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. नातेसंबंधाच्या दृष्टीने हा काळ भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. विवाहितांसाठी हा काळ थोडा उतार चढावाचा आहे. छोट्या गोष्टींवरून गैरसमज होऊ शकतात, मात्र संवादातून सर्व काही सुधारेल. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा काळ आशादायी आहे. तुमच्या नात्यात स्पष्टता येईल. काहींना या काळात नवीन प्रेमसंबंधाची सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. घरात वातावरण प्रसन्न राहील, परंतु कुटुंबातील वडीलधाऱ्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. आरोग्याच्या बाबतीत मिथुन राशीच्या लोकांनी विशेष काळजी घ्यायला हवी. सतत काम, प्रवास आणि धावपळ यामुळे थकवा जाणवेल. पचनसंस्थेशी संबंधित त्रास, डोकेदुखी किंवा मानसिक ताण जाणवू शकतो. 21 ते 26 ऑगस्ट या दरम्यान स्वतःला पुरेशी विश्रांती द्या. नियमित व्यायाम, ध्यान आणि संतुलित आहार घ्या. आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास पुढे त्याचा परिणाम वाईट होऊ शकतो. या काळात काही अनपेक्षित बदल होण्याची शक्यता आहे. जुनी समस्या अचानक सुटेल. एखादे नवे नाते लाभेल किंवा अचानक प्रवास घडेल. काहींना महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप चांगला आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित होईल आणि परदेशी शिक्षण किंवा उच्च शिक्षणाची संधी मिळेल. या काळातील उपाय: दर बुधवारी लहान मुलांना पुस्तकं दान करा. ओम बुध बुधाय नमः या मंत्राचा जप करा. याने तुम्हाला लाभ मिळणार आहे. मिथुन राशीच्या लोकांसाठी 15 ते 31 ऑगस्ट हा काळ तुम्हाला वेग, प्रगती आणि नवीन दृष्टिकोन देणार आहे. संधी तुमच्यासमोर उभ्या राहतील, पण त्यांना पकडण्यासाठी शहाणपणाने निर्णय घेणं गरजेचं आहे. संवाद, बुद्धी आणि आत्मविश्वास ही तुमची सर्वात मोठी शस्त्रे असतील. योग्य वेळी योग्य शब्द बोललात, योग्य पावलं टाकलात तर हे 15 दिवस तुमचे आयुष्य बदलून टाकतील. हे होते मिथुन राशीचे संपूर्ण राशी भविष्य. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.